त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बीसी. हा जो डीई आहे हा बीसी ला समांतर आहे. जे त्रिकोणाची एक बाजू आहे ना बीसी, या बीसी ला समांतर आहे रेख डीई. पुढे काय म्हणते, डीबी दिलाय 5.4. डीबी कुठे आहे, हा डीबी 5.4 सेमी. एडी 1.8, एडी 1.8. पुढे इसी 7.2, इसी 7.2, 7.2. मग विचारलं काय आहे, एई विचारलाय. ही एक बाजू विचारली आहे. हे जे रेख डीई जी आहे ना, ही एका बाजूला समांतर आहे. पण काय करत आहे की त्या त्रिकोणाच्या उरलेल्या ज्या दोन बाजू आहे ना, त्या दोन बाजूंचे दोन दोन भाग करत आहे. म्हणजे बाजू कोणती, एबी. एबी चे दोन भाग झाले, कोणता, एडी आणि डीबी. तर तसेच एसी, एसी सुद्धा दोन भाग, एई आणि इसी. ठीक आहे. काय काढा म्हणते आपल्याला, एई काढा म्हणते. ही एई जो एक चौथा भाग आहे तो काढा म्हणतो. आपल्या तीन भागांची मापे दिलेली आहे, चौथा भाग काढायचा आहे. बरं, त्रिकोण कोणता आहे, जी माहिती दिली ती आपण लिहून टाकूया. काय, त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलेलं आहे, त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बीसी, डीई समांतर बीसी. मग आता त्रिकोणाला, त्रिकोणाच्या एका बाजूला एक रेषा समांतर आहे, म्हणजेच कोणतं प्रमेय लागणार इथे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित हे उदाहरण राहणार आहे. म्हणून प्रमाणाच्या प्रमाणाच्या मूलभूत मूलभूत प्रमेयानुसार, प्रमेयानुसार. ठीक आहे. बरं, सूत्र कसं बनणार, तर जी पहिली बाजू आहे त्रिकोणाची, ज्याचे दोन भाग झालेले आहेत, त्याचे दोन बाजूंचे गुणोत्तर घेऊ आपण. म्हणजे एडी छेद डीबी, एडी छेद डीबी बरोबर. दुसरी बाजू आहे एसी, त्याचे दोन दोन भाग आहे, एई आणि इसी. म्हणजे एई छेद इसी, एई छेद इसी. ठीक आहे. सूत्र भरलं, म्हणजे सूत्र तयार केलं, किमती भरल्या, सॉरी गुणोत्तर बनवलं. आता त्यात किमती भरूया. तर एई, सॉरी एडी, एडी किती आहे, 1.8 आहे, 1.8. डीबी, डीबी किती आहे, 5.4 आहे, 5.4 बरोबर. एई दिलाय का नाही, एई काढायचं आहे. बरं, इसी, इसी 7.2 आहे, 7.2. तिरपा गुणाकार करायचा, 1.8 गुणिला 7.2 बरोबर 5.4 गुणिला एई. ठीक आहे. आता एई काढायचा आहे, 5.4 ला इकडे पक्षांतर करून टाका. 1.8 गुणिला 7.2 भागीला 5.4 बरोबर एई. ठीक आहे. आता आता हे बघा काय आहे, 1.8 आणि 1. आणि 5.4 आहे. जर मी याला काय करू, मी भाग द्यायचा मला याच्यामध्ये, पण मला भाग देईल कसा, कितीने भाग देणार हे समजणार नाही. मग काय करतो मी, एक जे पॉइंट आहे ना 1.8चा, ते एक घर मी मागे नेतो. तसंच 5.4चा पॉइंट एक घर मागे नेलं का होणार आहे, 18/54. आता 18/54 मध्ये भाग जाणारच, कारण 18च्या पाडामध्ये 54 येते. 18 एक 18 आणि 18 ते 54, म्हणजे कितीने भाग द्यायला गेला इथे, काय राहिलं, 1 गुणिला 7.2/3 बरोबर एई. आता 7.2 गुणिला 1 तर 7.2च राहणार आहे, आणि छेद 3 आहे, म्हणजे काय होईल, 7.2 भागीला किती, 3 आहे. ठीक आहे. भाग द्या, 3 दुने 6, एक राहिला आणि पॉइंट वर देऊन दिला आणि 2 खाली आणले, 3 चौक 12. ठीक आहे. आता म्हणून एई, एई बरोबर किती आलं, 2.4 सेमी. ठीक आहे. ओके.